माही मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार नितीन सरदेसाई यांच्या प्रचारात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे शिवसेना भवनापासून सुरू झालेल्या या रॅलीत राज ठाकरे सेना भवन ते राणे रोड पर्यंत चालत गेले। त्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्या हजारो मनसे कार्यकर्त्यांना आणखीनच जोश आला। या रॅलीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। माहीममधील उमेदवार नितीन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचार करत आहेत। तर सेना भवन या रस्त्यावर राज ठाकरे प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्यासह मनसेचे 5000 हून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे मनसेचं ते या ठिकाणी सुरू आहे। मनसेचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासह राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। अशा याच्यात प्रत्येक मतदार जेव्हा घरी आहे त्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी खुद्द राज ठाकरे प्रचारामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मतदारसंघातील जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, त्या सगळ्यांना ॲड्रेस करण्यासाठी स्वतः राज ठाकरे जे आहेत ते रस्त्यावर उतरून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माहीम मतदारसंघामध्ये नितीन सरदेसाई हे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचं कडवं आव्हान आहे आणि अशात मराठी मतदारांचा, मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणून माहीम मतदारसंघ ओळखला जातो। मनसेचे उमेदवार नितीन सरदेसाई या ठिकाणी उभे आहेत आणि कुठेतरी तगडी फाईट जी आहे ती या मतदारसंघात आहे आणि म्हणूनच राज ठाकरे स्वतः या मतदारसंघात प्रचार करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।